नाशिक महानगरपालिका शाळेतील 26 विद्यार्थी इस्रोला भेट देणार आहेत. लेखी व मौखिक परीक्षा 900 जणांमधून ही निवड करण्यात आलेली आहे. महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी 23 ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये बंगळूर येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला म्हणजेच इस्रोला भेट देणार आहेत. या ठिकाणी ते मिशन चंद्रयान व मंगळयान मोहीम याची माहिती घेणार आहे. या दौऱ्यासाठी 7 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी 3 लाख रुपये CSR निधी व उर्वरित 4 लाख रुपये मनपा खर्च करणार आहे. महानगरपालिकेच्या स्मार्ट स्कूल उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण प्रवाहात आणले आहे. या अंतर्गत इयत्ता 7वी ते 9वीमधील 26 विद्यार्थ्यांना इस्रोची सफर घडवली जाणार आहे. बंगळूर येथील इस्रो मुख्यालयात विद्यार्थ्यांना आगामी चंद्रयान व मंगळयान मोहीम याची माहिती दिली जाईल. इस्रोला जाणाऱ्या अभ्यास पथकात 2 शिक्षक, शिक्षणाधिकारी व 26 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 23 एप्रिलला विद्यार्थी विमानाने नाशिकहून बंगळूरला पोहोचतील. 2 दिवस अभ्यास केल्यानंतर 26 एप्रिलला रेल्वेने मुंबई मार्गे नाशिकला परत येतील. लेखी व मौखिक परीक्षेत 26 जणांची 900 विद्यार्थ्यांतून निवड करण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये आनंद झालेला आहे. मनपा नाशिक माध्यमातून नाशिक महापालिकेतील सर्व ज्या शाळा होत्या त्यांची इस्रोच्या तर्फे या ठिकाणी महापालिकेने संयुक्त लेखी परीक्षा आयोजित केली होती आणि त्यानंतर मुलाखतीमध्ये जवळपास नाशिक महापालिकेतील 26 विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यासोबत 3 शिक्षक हे 23 तारखेला बेंगलोरच्या इस्रो टूरसाठी रवाना होणार आहे. महापालिकेसाठी सुनीता चौधरी मॅडम आणि अतिरिक्त आयुक्त मॅडम नायर मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. धन्यवाद. आज महानगरपालिकेत भेटायला आलेत का आयुक्तांना? आज नियोजन होतं. आज त्या म्हणजे महानगरपालिकेने या सर्व विद्यार्थ्यांच्या तयारीच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणि शिक्षकांना आयोजित केलेलं होतं, बोलवलं होतं. त्या दृष्टीने काय तयारी ती प्री प्लॅनिंग करण्यासाठी आज महापालिकेमध्ये आज आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना निमंत्रित केलेलं. त्याबद्दल महापालिकेचे खूप खूप आभार. तुमचं नाव काय? माझं नाव भदाने रजनीकांत आनंदराव, महापालिका शाळा गणेश चौक चुंचाळे इथून मी आलेलो आहे. ओके मॅडम बोला मॅडम. मॅडम माझे नाव उज्ज्वला दत्तू कोठुळे. मी मनपा शाळा क्रमांक 49 पंचक येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आमचं खरं म्हणाल तर आज आमचा सुवर्ण दिवस आहे. कारण पहिल्यांदाच महापालिकेत असं घडलं की विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाली. त्या लेखी परीक्षेतनं जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांची इंटरव्ह्यू झाली आणि इंटरव्ह्यूमध्ये जे 100 विद्यार्थी होते त्याच्यामधनं 26 विद्यार्थ्यांना इस्रोला जाण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. विद्यार्थी किती आणि विद्यार्थिनी किती? याच्यामध्ये साधारण 12 विद्यार्थी मुलं आहेत आणि 13 विद्यार्थिनी आहेत मुली. आणि ही संधी आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिली अशा आपल्या महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नायर मॅडम तसेच प्रशासन अधिकारी डॉक्टर मीता चौधरी मॅडम आणि आपल्या महापालिकेच्या आयुक्त माननीय खत्री मॅडम यांचे मी खरंच मनापासून खूप धन्यवाद मानते. कारण की ह्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच एवढी सुवर्ण संधी भेटली आहे की डायरेक्ट इस्रोला जाण्याची. आणि इस्रोला जाण्याची संधी नुसती भेटली नाही तर विद्यार्थ्यांना एरोप्लेनने जाणार आहोत आम्ही आणि एरोप्लेननीच येणार आहोत. म्हणजे हा खरंच आमच्या जीवनातील म्हणजे माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील हा एक अविस्मरणीय म्हणजे कधीही विसरणार नाही असा हा क्षण आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व महानगरपालिकेचे माननीय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व प्रशासन अधिकारी यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही इस्रोला जात आहेत, पहिल्यांदाच विमानात बसणार आहे का? अगोदर बसलेली विमानात? काय वाटतं तुम्हाला सर्वांना? बोला. आम्हाला खूप छान वाटते की आम्ही पहिल्यांदा विमानात बसतोय आणि या आधी आम्ही कधीच बसलो नाही विमानामध्ये. तर आता ही संधी मिळाली, आम्ही नक्कीच याचा लाभ घेणार आहोत. आम्हाला महानगरपालिकेने ही संधी दिली त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू असं आम्ही म्हणतोय. इस्रोला जाऊन काय बघणार तुम्ही? काय चंद्रयान, गगनयान हे मिशन कसे वरती गेले आणि रॉकेट कशी बनवतात, त्यांना कोणते संवाद साधू आम्ही. उपग्रह कसे तयार करतात, त्यांना लॉन्च कसे करतात, तिथले स्पॉट बघू, अजून काय काय नवीन शिकायला मिळेल ते बघू. आणि आपल्या नाशिकमधून मग तुला व्हायचं आहे मोठं हे नाव? ओके धन्यवाद. थँक्यू. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत हातरक, नाशिक महानगरपालिका येथून.